हॅलो फ्रेंड्स, चित्रचर्चाच्या या भागामध्ये आपल्या सगळ्यांचं खूप खूप स्वागत आहे. मित्रांनो, बटवारा 1947 हा चित्रपट बघून आलो. सनी देओलनी एक विधान केलं होतं या चित्रपटाच्या रिलीज होण्याच्या वेळेला. म्हणजे बहुतेक ट्रेलर लॉन्च होता का पोस्टर लॉन्च होता, काहीतरी प्रमोशन होतं या मूवीचं. त्यावेळेला सनी देओलनी एक स्टेटमेंट केलं आणि ते थोडंसं वादग्रस्त होतं. थोडं काय, बऱ्यापैकी वादग्रस्त होतं, ज्यामुळे ह्या चित्रपटाला फारशी गर्दी नाही आहे. म्हणजे निदान मी कमीत कमी 3 ते 4 थिएटर्स पालथी घातली. त्यात सुद्धा ज्या शोला मी गेलो होतो त्या शोला चित्रपट होईल असं वाटलं नव्हतं. शेवटच्या क्षणाला एक 2-3 जण आले, त्याच्यामुळे टोटल 5 लोकांची संख्या झाली म्हणून तो शो सुरू केला. अदरवाईज हा शो झालाच नसता ज्या शोला मी गेलो. तर त्याच्या मागे असंही म्हटलं जात आहे, एकतर तो पिक्चर, त्या पिक्चरची स्टोरी, त्या स्टोरीच्या मागे असलेलं जे गृहीतक आहे ते फक्तच एवढं नाहीये, तर सनी देओलनी प्रमोशनच्या वेळेला केलेलं एक विधान. सनी देओलनी असं म्हटलं की भारत ही जर माझी आई असेल तर पाकिस्तान ही माझी मावशी आहे, असं सनी देओलनी विधान केलं. आणि असं म्हटलं जातं की सनी देओलच्या त्या वाक्यामुळे खूप सारे भारतीय लोक, खूप सारे राष्ट्रभक्त आणि खुद्द सनी देओलचे फॅन्स सुद्धा खूप मोठ्या प्रमाणात दुखावले गेले आणि त्यामुळे त्यांनी जवळपास बहिष्कारच टाकला या चित्रपटाचा. म्हणजे ज्यांनी अदरवाईज बघितलाही असता. खरं म्हणजे अनेकांचे अँटेना ताट झालेले होते ज्या वेळेला सनी देओल आणि आमिर खान, कारण प्रोडक्शन कुणाचं आहे? आमिर खानचं. तर आमिर खानचं प्रोडक्शन, त्याच्यात शबाना आझमी काम करणार, त्याच्यात कथा आहे आपले असगर वजाहत यांची कथा आणि जावेद अख्तर यांची गीतं आणि संगीत A.R. रहमान, इतकं सगळं होणार आहे म्हटल्यानंतर अशा पिक्चरमध्ये सनी देओल काम कसं काय करणार मुख्य भूमिकेमध्ये? त्याच वेळेला अनेकांच्या मनामध्ये पाल थोडीशी चुकचुकली होती. पण सनी देओलनी जेव्हा हे वक्तव्य केलं की पाकिस्तान माझी मावशी आहे, त्या क्षणी अनेकांनी कानाला खडा लावला आणि या चित्रपटावरती जवळपास एक अघोषित बहिष्कारच टाकला. आणि मला सुद्धा फारशी इच्छा नव्हती हा चित्रपट बघण्याची. पण मी तरीही गेलो, म्हणलं बघूया तरी काय आहे, रिव्ह्यू तरी करायचा आहे. न बघता रिव्ह्यू कसा करणार ना, त्याच्यामुळे बघायला पाहिजे म्हणून गेलो. तर हार्डली 3-4 लोक आली होती, मी धरून 5 झाली लोक. असो, तर या चित्रपटात नेमकं काय आहे? मी हा चित्रपट, माझी एक पद्धत आहे चित्रपट बघताना की कोणताही चित्रपट असेल, त्या चित्रपटाच्या प्रमोशनच्या वेळेला असेल, त्याच्या प्रसिद्धीच्या संदर्भात असेल, जी काही दंतकथा पसरलेली असते मीडियातून वगैरे किंवा सोशल मीडियातून, लोक एकमेकांच्या मध्ये ज्या काही पद्धतीची चर्चा करतात, पॉझिटिव्ह निगेटिव्ह, वर्तमानपत्रात किंवा कुठेही छापून आलेलं काही असेल, ते सगळं मी बाजूला ठेवतो. माझी पाटी कोरी करण्याचा प्रयत्न करतो आणि मग ती कलाकृती बघण्याचा मी प्रयत्न करतो, ज्याच्यामुळे माझं मन आधीच कलुषित झालेलं नसतं. मी शक्यतो माझी पाटी पूर्ण कोरी करून ती कलाकृती एक स्वतंत्र कलाकृती आहे असं समजून मी बघतो. तर त्या नजरेतून मी ते बघितलं आणि त्या संदर्भात थोडीशी माहिती पण काढली की कथा कुणाची आहे, कुठल्या गोष्टीवर आधारलेली आहे. चित्रपटाच्या सुरुवातीलाच त्यांनी सांगितलं आहे की एका नाटकावरती हा चित्रपट बेतलेला आहे. मूळ नाटक एक आहे, ते हिंदी नाटक आहे, हिंदी पंजाबी असं मिक्स असलेलं, आणि त्या नाटकाचं नाव आहे जिस लाहोर नहीं देखा ओ जम्याई नहीं. जिस लाहोर नहीं देखा ओ जम्याई नहीं, हे या नाटकाचं नाव आहे. आणि हे नाटक कुणी लिहिलेलं आहे? असगर वजाहत यांनी लिहिलेलं आहे. असगर वजाहत हे कोण आहेत? मी त्यांच्याविषयी थोडी माहिती काढली तर ते हिंदी साहित्यातले एक मोठं नाव आहे आणि अलीगड मुस्लिम युनिव्हर्सिटीमधून त्यांनी PhD केलं. अलीगड मुस्लिम युनिव्हर्सिटीचा पाकिस्तान निर्मितीशी खूप मोठा जवळचा संबंध आहे, पण त्याविषयी आता नको यात बोलायला. दुसरी एक गोष्ट म्हणजे की जामिया मिलिया इस्लामिया या शैक्षणिक संस्थेमध्ये ते प्रोफेसर राहिलेले आहेत आणि हिंदीचे HOD सुद्धा त्या ठिकाणी होते. तर त्यांच्या त्या नाटकावर आधारित असा हा चित्रपट आहे बटवारा 1947. आणि तो लिहिताना, हा चित्रपटाच्यासाठी ही सगळी कथा लिहिताना त्याच्यामध्ये क्रिएटिव्ह सगळं जे काही इनपुट्स आहेत ते राजकुमार संतोषी यांचे आहेत. म्हणजे थोडक्यात मूळ कथा असगर, काय नाव त्यांचं, असगर वजाहत यांचं मूळ नाटक, त्याच्यावर आधारित कथा लिहिताना राजकुमार संतोषी यांचं लिखाण, आणि त्याच्यामध्ये शक्य तिथे तिथे डायलॉग्स जे आहेत ते असगर वजाहत यांचेच.
अशा पद्धतीने ही सगळी मांडणी आहे. दिग्दर्शन स्वतः राजकुमार संतोषी आणि इतर असिस्टंट डिरेक्टर्स वगैरे यांच्या माध्यमातून आहे. प्रोडक्शन आमिर खान प्रोडक्शन्सचं आहे आणि सोबत अपर्णा पुरोहित या पण आहेत. आणि मगाशी सांगितलं तसं संगीत AR रेहमान आणि गीतकार जावेद अख्तर. अशी सगळी टीम आहे. भूमिका कोणाकोणाची आहे कास्ट, तर त्यात आहे सनी देओल मुख्य भूमिकेत आणि त्याच्यासोबत आहे प्रीती झिंटा आणि मगाशी सांगितलं त्याप्रमाणे शबाना आझमी आणि सनी देओलचा पुत्र करण देओल. त्यासोबतच व्हिलनच्या भूमिकेमध्ये अभिमन्यू सिंगनी खाऊन टाकलाय स्पॉटलाइट. म्हणजे व्हिलन कसा असावा, भारी, खूप छान पद्धतीने ऍक्टिंग केलेली आहे अभिमन्यू सिंगनी. त्याला पैकीच्या पैकी मार्क. अली फजल आहे, खुशी हजारे बाल कलाकार, तिने पण छान भूमिका केली आहे आणि कनिका कपूर. अशी सगळी स्टारकास्ट आहे. उत्तम भूमिका कुणाकुणाची झाली आहे मी मगाशी सांगितलं त्याप्रमाणे अभिमन्यू सिंग निगेटिव्ह भूमिकेमध्ये खूप छान काम केलेलं आहे. सनी देओलनी आणि प्रीती झिंटानी अतिशय नैसर्गिक पद्धतीने भूमिका केलेली आहे ॲज युज्युअल. आणि शबाना आझमी त्यांची माझी वैचारिक नाळ जरी जुळत नसली तरी सुद्धा पडद्यावरती त्यांची जी भूमिका आहे, त्यांनी ज्या पद्धतीने ऍक्टिंग केलेली आहे, मानलंच पाहिजे. खूप उत्कृष्ट पद्धतीची भूमिका ही त्यांनी पार पाडलेली आहे. शबाना आझमींच्या विषयी माझं मत, त्यांच्या म्हणजे ऑफ स्क्रीन त्यांची जी काही विधानं असतात, ज्या काही पद्धतीने त्या स्वतःला प्रेझेंट करतात, ज्या पद्धतीने बोलतात, ती सगळी गोष्ट बाजूला ठेवूया. पण फक्त आणि फक्त त्या चित्रपटामध्ये शबाना आझमी यांनी केलेलं ऍक्टिंग एवढाच फक्त जर विचार केला, कुठलाही प्रेजुडिस मध्ये न आणता, तर मी शबाना आझमी यांना या चित्रपटातल्या त्यांच्या ऍक्टिंगच्यासाठी पैकीच्या पैकी मार्क देईन. खूप चांगल्या पद्धतीने त्यांनी ऍक्टिंग केलेलं आहे. जे आहे ते आहे, मानलंच पाहिजे, म्हणून मी बोलतोय. मला काही कोणाची पाकिटं मिळालेली नाहीत आणि मी माझी वैचारिक भूमिका बिलकुल बदललेली नाही. मी जो आहे जसा आहे तो त्याच्यावरती मी अगदी ठाम आहे. मी फक्त ऍक्टिंगच्या विषयात आता बोलतोय. दुसरी गोष्ट, करण देओल सनी देओलचा मुलगा दिसायला चांगला आहे, ओके आहे, पण मला त्याची डायलॉग डिलिव्हरी आणि त्याचे लिप मुव्हमेंट्स डायलॉग करतानाच्या वेळेचे ते नाही योग्य वाटले. म्हणजे त्याला नाही जमत आहे. तो कशा पद्धतीने बोलतो, म्हणजे त्याचे ओठ, त्याचं तोंड हालतच नाही. म्हणजे बोलताना नीट होतच नाही त्याचा. तर म्हणजे असं दातात जणू काही सुपारी किंवा पान तंबाखू ठेवून किंवा मावा जर्दा ठेवून बोलायला लागल्यानंतर लोक कसे बोलतील त्या पद्धतीने तो बोलतो, की जणू काही दाडांना फेविकॉल लावून ठेवलंय आणि मग अशा पद्धतीने करण देओल बोलतो. त्यांनी काहीतरी व्यवस्थित ट्रेनिंग घ्यायला पाहिजे असं मला वाटतं डायलॉग डिलिव्हरीच्या बाबतीत, किंवा कदाचित त्याचा जेन्युइन प्रॉब्लेम असेल. मग याच्यावरती एक सोपा मार्ग आहे. एकतर हा स्टार किड आहे, त्यांनी फक्त 2 गोष्टी कराव्या. एक तर या चित्रपटाच्या शेवटच्या 15-20 मिनिटांमध्ये लक्षात येतं की करण देओलच्याकडे ऍक्टिंगचं अंग आहे की नाही आपल्याला माहित नाही, पण बापाकडून एक गोष्ट त्यांनी खूप छान घेतलेली, ती म्हणजे फायटिंग खूप छान जमतीये. ऍक्शन खूप चांगल्या पद्धतीने त्याला करता येते आहे. ते त्याच्यामध्ये एक स्किल आहे. तर त्याच्यावर त्यांनी जर मेहनत घेतली तर सध्या टायगर श्रॉफ किंवा इतर पण वेगवेगळे काय काय कलाकार आहेत की ज्यांनी ओळखलंय की ऍक्टिंग मध्ये आपण काही काम चांगलं करू नाही करू, कदाचित ऍक्टिंग मध्ये आपण सुमार दर्जाचे असू, पण निदान आपण फायटिंग छान पद्धतीने केलं पाहिजे. आणि त्याच्या जोडीला जर डान्स करता आला चांगला, रोमॅन्स चांगला करता आला, तर मग मरण नाही या फिल्म इंडस्ट्रीमध्ये, हे त्यांना लक्षात आलेलं आहे. मग अशा पद्धतीने करण देओलला जर का या चित्रपटसृष्टीमध्ये टिकून राहायचं असेल तर त्यांनी फायटिंगवरती, ऍक्शन्सवरती भर द्यावा, ऍक्शन सीन्सवरती त्यावर मेहनत घ्यावी आणि मग त्यांनी पुढे जावं. हू नोज, भविष्यामध्ये जाऊन त्याला ऍक्टिंग चांगल्या पद्धतीने करता पण येईल. पण ऍज ऑफ नाऊ त्याच्याकडे जर आता बघितलं, मला त्याची डायलॉग डिलिव्हरी काही चांगली वाटलेली नाही, स्पष्टपणे सांगतो. बाकी ऍक्टिंग विषयी बरंच बोलून झालंय. आता मूळ हा पिक्चर कसा वाटला, तर आता मी ह्याच्यावरती मत सांगण्यापेक्षा या चित्रपटाच्या सुरुवातीलाच त्यांनी एक डिस्क्लेमर दिला आणि त्या डिस्क्लेमरच्या वेळेला त्यांनी सांगितलेलं आहे, एकदा दोनदा सांगितलं आहे की ही कथा काल्पनिक आहे. यापेक्षा अजून काय सांगायला पाहिजे. एकदा दोनदा तीनदा त्यांनी सांगितलंय ही कथा काल्पनिक आहे, सत्य घटनेशी याचा जराही संबंध नाही. म्हणजे फाळणी झाली का, बटवारा झाला का, हो, दॅट इज सत्य. पण त्याच्या अनुषंगाने ही जी काही कथा तयार केलेली आहे, सिकंदर मिर्झा आणि तत्सम आणि ती शबाना आझमीनी ज्या एका हिंदू वृद्ध महिलेचं काम केलंय लाहोर मधल्या, दुर्गावती का काहीतरी नाव तिचं, अशी कुठली सत्य घटना खरी खरी घडली का लाहोरमध्ये त्या कालावधीमध्ये, माहिती नाही.
जर घडली असेल असं गृहीत धरू तात्पुरतं की खरोखरच एक घटना अशी घडून गेली इतिहासामध्ये पाकिस्तानात, मात्र त्याची चर्चा फारशी झाली नाही, किंवा या चित्रपटाच्या साठी म्हणून कुठल्याही ऐतिहासिक कालखंडावरती जेव्हा चित्रपट येतात त्यामध्ये ऋणनिर्देश आधी येतात आणि डिस्क्लेमर येतो. तसा केवळ डिस्क्लेमर त्यांनी दिलाय, पण खरं म्हणजे एका ऐतिहासिक घटनेवरतीच आधारित खरी खरी ही घटना आहे असं जर कोणाचं म्हणणं असेल तर असूही शकतं, वी डोंट नो. पण समजा असं जरी असेल, खरं खरं घडलं असेल असं गृहीत धरूयात क्षणभर, तरी सुद्धा त्याच्यामुळे, अशा त्या घटनेमुळे पाकिस्ताननी जे एक करून ठेवलंय, जी काही घाण करून ठेवली आहे गेल्या 70-80 वर्षामध्ये, ती घाण तर साफ नाही होऊ शकत. त्या एका घटनेमुळे, ती जी काही घटना घडली त्या घटनेच्या निमित्ताने जे काही प्रसंग घडलेले आहेत, अशी खरी खरीच एक फॅमिली तिथे आली होती का, त्या फॅमिलीने त्या वृद्ध महिलेला वाचवलं का नेमकं त्याच्यात काही अजून त्या कथेच्या आडून काही संदेश देण्याचं, नरेटिव्ह सेटिंग करण्याचं काम लेखकांनी केलेलं तर नाहीये ना, वी डोंट नो. बरं, दुसरी गोष्ट त्याच्याही पलीकडे जाऊन मला म्हणायचं की ती गोष्ट खरी होती का खोटी होती, हा सगळा वाद आपण बाजूला ठेवूया. चित्रपट बघताना खूप छान वाटतं ज्या काही पद्धतीने त्यांनी दाखवलंय की इन्सानियत, मानवता आणि आई यांना जास्ती महत्व देणं चांगली गोष्ट आहे. मजहब वगैरे सगळ्या गोष्टी बाजूला ठेवणं अगदी योग्य आहे. पण राहून राहून प्रत्येक वेळेला असं वाटतं की पालथ्या गड्यावर पाणी, राहून राहून प्रत्येक वेळेला वाटतं की अरे वा, हे जे आता पडद्यावर दाखवतायत किंवा सांगतायत, मुख्य कलाकारांच्या तोंडून जे काही सांगतायत ते खरंच प्रत्यक्षात जर घडलं तर किती छान होईल असं वाटत राहतं. एक असा युटोपिया, असा एक स्वप्नाहूनही काय म्हणूया, प्रत्यक्षाहूनही स्वप्न अप्रतिम अशा पद्धतीचं जर का वास्तवात जर आलं तर किती छान होईल वगैरे वगैरे वाटत राहतं. पण हे वास्तवात आणणं किती अवघड आहे आणि गेल्या 70-80 वर्षात हे जमलेलं नाहीये, कोणालाच जमलेलं नाहीये. मग हे लोक काय वाटेल ते म्हणतात की तुम्ही निराशावादी आहात वगैरे वगैरे. निराशावादी आहे का आशावादी आहे हे फार महत्वाचं नाहीये. गोष्ट काय महत्वाची आहे, वास्तव काय आहे आपल्या अवतीभोवतीचं ते बघायला पाहिजे. वास्तव भलतंच आहे, मात्र आपण डोळ्यावरती कातडं जर का पांघरून फिरणार असलो आणि आपण जर का उंदराला हत्ती म्हणणार असलो आणि हत्तीला जर उंदीर म्हणणार असलो तर मग आपल्यासारखे मूर्ख आपणच असू. त्याच्यामुळे मित्रांनो, हा चित्रपट एक करमणूक म्हणून बघायचा आणि सोडून द्यायचा. त्यातही तुम्ही हा चित्रपट बघितला जरी नाही काही बिघडत नाही, आणि समजा जरी बघितला तर त्याच्याने फारसा इम्पॅक्ट करून घ्यायचा नाही स्वतःवर. कारण समजा जरी ती गोष्ट घडलेली असेल तरी ती एक 70-80 वर्षापूर्वी घडून गेलेली गोष्ट आहे, ज्याचा पाकिस्तानच्या इतिहासावरती किंवा या दक्षिण आशियातल्या किंवा ज्याला भारतीय उपखंडातल्या इतिहासावरती, एकूण सगळ्या राजकारणावरती या अशा घटनेचा जरा सुद्धा इम्पॅक्ट पडला नाही. तर एकंदरीत या चित्रपटाला काय काय स्टार रेटिंग काय देणार, आणि कारण सत्य घटनेवरती ती आहे की नाही इथपासूनचे सगळे प्रॉब्लेम्स आहेत. त्याच्यामुळे मी या चित्रपटाला काही स्टार रेटिंग वगैरे काही देणार नाही. मी एवढंच म्हणेन की हा चित्रपट काल्पनिक आहे असं स्वतः डिस्क्लेमर त्यांनी दिलेलं आहे. मी एवढंच म्हणेन आणि हा रिव्ह्यू मी इथेच थांबवेन. तर मित्रांनो, चित्रचर्चा या चॅनलला तुम्ही सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर लाईक करा आणि शेअर करायला विसरू नका. धन्यवाद.